दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी करत आहेत. त्याच्यावर हे सरकार कधी काम करत नाही. मुद्दे जे आपल्या सर्वांचे आहेत, ज्याच्यावर आपलं घर चालणार आहे, त्याच्यावर मात्र सरकारमधून कुणीही बोलत नाही. या देशामध्ये आपल्या माता भगिनींवर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आज अत्याचार होत आहेत. सगळ्यात जास्त रेपच्या केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, विनयभंगाच्या सगळ्यात जास्त केसेस या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जेव्हा रेप होतो, विनयभंग होतो, अपमान होतो महिलांचा, तेव्हा कुणी जात बघतं का? सर्व समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या असू द्या, मुस्लिम समाजाच्या असू द्या, ओबीसी असू द्या, मराठा असू द्या, या सर्व महिलांवर आज अत्याचार होत आहेत. पण सत्तेतले लोक याच्यावर बोलायला तयार नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे विकासापेक्षा सगळ्यात सोपं राजकारण कुठलं असेल तर जातीय तेढ निर्माण करायचं, धार्मिक तेढ निर्माण करायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी तिथं भाजायचं. महादेव मुंडेचा मर्डर झाला. महादेव मुंडे कुठल्या समाजाचा? ओबीसी समाजाचा. त्याची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, किती वर्ष त्याला न्याय देण्यासाठी ते आपला पती 200-300 लोकांच्या समोर एखाद्या दगडाने ठेचल्यासारखं त्याला तिथं मारलं गेलं. आणि ती आपली बाई त्या महादेव मुंडेची बायको अनेक दिवस तिथं प्रयत्न करत, 18 महिने प्रयत्न तिथं करत आहे, पण साधे पोलीस त्यांना भेटत नाही. न्याय मिळाला नाही का? महादेव मुंडेला न्याय मिळाला नाही. आणि मग लोकांनी हा मुद्दा तिथं हातात घेतला. मग कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना 18 महिन्यानंतर जाग आली, त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं, त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. का महादेव मुंडे हा ओबीसी नव्हता? महादेव मुंडे हा हिंदू नव्हता? संतोष देशमुखच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला न्याय देता आला नाही. तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला, लाखो लोक एकत्रित आलं, मग त्यानंतर तुम्ही तिथं कारवाई करता. का संतोष देशमुख हा हिंदू नव्हता? त्याला न्याय तिथं आपल्याला द्यायचं नाही? मग हे सगळेचे विषय बारकाईने तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. कारण यांना काय करायचंय? त्यांना फक्त राजकारण करायचं, सत्तेत यायचं, सत्तेत आल्यानंतर विसरून जायचंय लोकांना. त्याच पद्धतीने हे जे सरकार आहे भाजपच्या विचाराचं, हे समाजामध्ये वाद निर्माण करतात. हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, आता तर मुंबईच्या इलेक्शनमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा प्रकारचा वाद यांनी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी निर्माण केला. फक्त अशाच पद्धतीने महाराष्ट्रात या गोष्टी केल्या जातात का? असंच नसून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, गुजरातमध्ये पाटीदार विरुद्ध ओबीसी, हरियाणामध्ये जाट विरुद्ध नॉन जाट, उत्तर प्रदेशमध्ये यादव विरुद्ध नॉन यादव, कर्नाटकामध्ये लिंगायत विरुद्ध इतर, अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये फक्त वाद निर्माण केले जातात. आणि मग त्याचा कुठे राजकीय फायदा घ्यायचा, त्याच्यावर राजकारण करायचं, राजकीय पोळी भाजायची आणि सत्तेत यायचं, आणि मग त्या समाजाला, त्या लोकांना विसरून जायचं. हे काम हे भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षातून प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की जाती जातीमध्ये वाद निर्माण करून, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून आपलं घर चालणार आहे का? चालणार आहे का? आज या महाराष्ट्रातले शेतकरी बघितले, सोयाबीन शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं गेलं. एका वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा या महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आता मी तुम्हा सर्वांना विचारतो, याच्यामध्ये ओबीसी शेतकरी किती, मराठा शेतकरी किती, हिंदू शेतकरी किती, इतर धर्माच्या समाजाचे शेतकरी किती, हे आपण मोजू शकतो का? नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याचं झालं. त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं तर सर्व समाजाच्या मुला मुलींना डिग्री असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत. वन फिरावं लागतं. पण याच्यावर हे सरकार कधी काम करत नाही. याच्यावर कधी आपण तिथं बोलत नाही. अवकाळी पाऊस आला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, मजुराचं नुकसान झालं. नुकसान जेव्हा होतं तेव्हा जातपात बघितली जाते का? त्याच्यामध्ये धर्म वगैरे बघितला जातो का? आज फक्त राजकारण कशावर होतंय तर जातीमध्ये वाद निर्माण करून आणि धर्मामध्ये वाद निर्माण करून. पण मुख्य मुद्दे जे आपल्या सर्वांचे आहेत, ज्याच्यावर आपलं घर चालणार आहे, त्याच्यावर मात्र सरकारमधून कुणीही बोलत नाही. दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी करत आहेत. आता ह्याच्यामध्ये पण जायचं का आपण? ओबीसी समाजाचे किती शेतकरी, मराठा समाजाचे किती शेतकरी, मुस्लिम समाजाचे किती शेतकरी, इतर समाजाचे किती शेतकरी? अहो, युवांना आज नोकऱ्या मिळत नाहीत. आज या महाराष्ट्रामध्ये 7 युवा दररोज आत्महत्या करतायत. कुठल्या समाजाचे? अहो, सर्व समाजाचे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करू, हे जे विष या महाराष्ट्रामध्ये हे भाजपचे लोक जे पेरत आहेत, समाजामध्ये वाद निर्माण जे करत आहेत, त्याच्या विरोधात आपल्या सर्वांना उठावं लागेल, लढावं लागेल. आणि पूर्वी हे हिंदूवर बोलत होते, हिंदूंना पाठिंबा द्यायचे. अहो, आम्ही सुद्धा हिंदू संस्कृती जपणारी लोक आहोत. हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आहे. संतांचा विचार हा आपला विचार आहे, समतेचा विचार, बंधुभावांचा विचार, सर्व समाजाला एकत्रित घेऊन ज्या पद्धतीने आपण सर्वजण वारीमध्ये चालतो, कुठलाही भेदभाव करत नाही, श्रीमंत गरीब करत नाही, जात बघत नाही, धर्म बघत नाही.
कोणाकडे किती पैसा आहे तो तिथं बघत नाही. हा खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती आपल्या सर्वांची आहे. पण हे भाजपचे लोक आणि त्यांच्या संघटना सुरुवातीला हिंदू बद्दल बोलायचे, मग हळूहळू ते हिंदुत्वाकडे गेले, हळूहळू आता ते सनातनकडे जायला लागलेत आणि हळूहळू ते कुठं जाणार आहेत तर ते मनुवादाकडे जाणार आहेत, मनुवादाकडे. आणि हे तर मनुवादाकडे गेले आणि त्यांचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. तर जातीय वर्ण व्यवस्था जी आहे ज्याच्यामध्ये फक्त ठराविक पद्धतीनेच आपल्याला तिथं काम करावं लागतं आणि जातीमध्ये जे तेढ निर्माण केला गेला होता, ज्याच्या विरोधात हे सर्व महामानव लढले होते, तोच मनुवाद परत या लोकांना आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे. म्हणजे आपल्या शेतकरी, कष्टकरी, युवा, नोकऱ्या याच्याबद्दल कुणी बोलणार नाही. कोण गरीबाला आपल्याला मदत करेल याच्याबद्दल कुणी काय बोलणार नाही. पण हळूहळू यांना फक्त जातीवादाकडे त्या ठिकाणी जायचे. देवेंद्र फडणवीस साहेब महादेव मुंडे कोणत्या समाजाचे होते? ते ओबीसी समाजाचे होते. अनेक महिने त्यांच्या पत्नी न्याय मागत होती, मात्र न्याय मिळाला नाही. ते हिंदू नव्हते का? संतोष देशमुख यांना न्याय मिळालेला नाही. स्थानिक लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा सरकारला जाग आली. संतोष देशमुख हिंदू नाही का असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच भाजपचे लोक समाजाच्या जातीमध्ये संघर्षाचे बी पेरत आहेत असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले की मुंबईमधील मनपा निवडणूक लक्षात घेऊन मराठी विरुद्ध बिगर मराठी वाद निर्माण केलेला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केला गेला. इतर राज्यांमध्येही विविध जातीमध्ये असे वाद निर्माण करण्यात आलेले आहेत. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जाती आणि धर्म पाहणार का? शेतकरी आत्महत्यामध्येही धर्म आणि जात पाहिजे का? भाजपचे लोक समाजाच्या जातीमध्ये संघर्षाचे बी पेरत आहेत. त्या विरोधात आपल्याला लढावं लागणार आहे असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलेला आहे. तसेच महादेव मुंडे यांची हत्या झाली. महादेव मुंडे कोणत्या समाजाचे होते? ते ओबीसी समाजाचे होते. अनेक महिने त्यांच्या पत्नी न्याय मागत होत्या, मात्र न्याय मिळाला नाही. जेव्हा सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा मुख्यमंत्र्यांना 18 महिन्यानंतर जाग आली. महादेव मुंडे ओबीसी नव्हते का? ते हिंदू नव्हते का? संतोष देशमुख यांना न्याय मिळालेला नाही. स्थानिक लोकांनी मुद्दा हातात घेतला तेव्हा सरकारला जाग आली. संतोष देशमुख हिंदू नव्हते का असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत देखील रोहित पवार यांनी मोठा दावा केलाय. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 24 लाख महिलांचे नाव कापले गेलेले आहेत. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत हे वाट पाहणार आहेत. त्यानंतर कदाचित योजना बंद केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरही रोहित पवारांनी भाष्य केलेलं आहे. विनयभंग, बलात्काराचे सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात होत आहेत. महिला आयोग, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण हे सर्वात पहिले शरद पवार यांनीच आणले आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.